अशा प्रकारचा विचार मनामध्ये ठेवून अंगी असणाऱ्या संघटन कौशल्याचा जास्तीत जास्त उपयोग त्यांनी केला. माणसं जोडण्याचं एक जबरदस्त शक्ती, एक कुशल संघटक म्हणून आज आपण बघितलं असेल की अनेक वेगवेगळी माणसं आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. राजकीय विचार वेगळे असू शकतात, परंतु इथे जमलेला प्रत्येक व्यक्ती कसलंही राजकारण मनामध्ये न ठेवता केवळ व्यक्ती लक्षामध्ये ठेवून, विनायक मेटे ही व्यक्ती लक्षामध्ये ठेवून आम्ही सगळे या व्यासपीठावर जमलेले आहोत. गेल्या 10-12 वर्षापासून त्यांचा माझा परिचय आहे. ते मराठा महासंघाचे सेक्रेटरी म्हणून त्यावेळेस वरखिंडे वगैरे ते नेहमी आम्हाला भेटायला यायचे आणि आम्हाला मार्गदर्शन करायचे. तुम्ही राज्यामध्ये मंत्री आहात, राज्य चालवता आणि आमच्यापासून मात्र दूर राहता. आम्ही त्याला सांगितलं की आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत, व्यासपीठावर आम्हाला बोलवू नका. परंतु त्यांनी आपलं काम असंच पुढे सुरू ठेवलं आणि ते आमदार कधी झाले हे कुणालाच कळलं नाही. मला वाटतं ते कौशल्य कुणाला ते सांगायचं बाकीच्या. आपला नवीन पक्ष निर्माण केला, तो विलीन केला, काय काय म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये कसं काय जमतं येईल मला कळत. आणि हे सगळं तुम्हाला जमतं म्हणून हा वाढदिवस आहे. आणि तो सगळ्या महाराष्ट्रावर होतो. आम्हाला कौतुक वाटतं. तुम्ही 41, मी 61. आमचाही झाला वाढदिवस. ही सगळी तरुण पिढी आपण एकत्रित करू शकला, त्यांचा विश्वास आपण संपादन करू शकता आणि कसलंही राजकारण न करता समाजकारण करणं, त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण करणं आणि सतत धडपड करत असणं. तर ते स्वस्त केले ते मिळालं कोणीतरी मोबाईल. खरंच ते एक मोबाईल सारखंच लागतात. ते कधी कुठं कुणाशी कसा संपर्क करतील आणि प्रत्येक वेळा प्रश्न घेऊन मग ते मराठवाड्याचे